ची दौड सुरू झाली. राजांनी मारलेला वाघ बघायला वाड्यात पुणे लोटले होते. चौकात वाघ पडला होता. सईबाई जिजाबाईंच्यासह वाघ बघून गेल्या होत्या. राजे आपल्या महालात गेले होते. संध्याकाळ होत आली होती. दादोजीपंत मासाहेबांच्या महालात आले. केवढा मोठा वाघ! एकट्या शिवबानं मारला म्हणे. हो, भारीच धाडशी पोर, जिजाबाई कौतुकाने म्हणाल्या. तेच सांगण्यासाठी आलो होतो मी. वेळीच राजांना आवरणं आवश्यक आहे. आम्हाला वाटलं होतं की तुम्हीही राजांचं कौतुक कराल. कौतुक जरूर वाटतं मासाहेब, म्हणून जबाबदारी कशी विसरता येईल. मासाहेब, राजांच्या शिकारीचा छडा लावलाय मी. राजे रोहिडेश्वरी देवदर्शनाला जातो म्हणून सांगून गेले होते. त्यामुळं मी परवानगी दिली. बरोबर शिकार हवालदार नसता मी शिकारीला परवानगी दिली नसती. गैरसमज होतोय पंत. आम्ही सुद्धा चौकशी केली. मारलेल्या गायीमुळं गाव कष्टी झालं होतं. ते पाहून राजांचं मन कळवळलं. वाघाची शिकार करून प्रजेला संकटमुक्त केलं. याचा आमच्याप्रमाणेच तुम्हालाही अभिमान वाटायला हवा. का वाटणार नाही? राजांच्या शिकारीच्या धाडसाचा जरूर मला अभिमान आहे. काय म्हणायचंय तुम्हाला? न समजून जिजाबाईंनी विचारले. मला एवढंच म्हणायचं आहे मासाहेब, राजे असं धाडस वापरायला अजून मुखत्यार नाहीत. कारण विचारता मासाहेब? राजांनी वाघावर गोळी चालवली. वाघ जखमी झाला. भाला घेऊन ते पुढं सरसावले. मासाहेब, जरा डोळ्यांपुढे प्रसंग आणा. वाघ कच्चा जखमी असता. त्यानं झेप घेतली असती राजांच्या छातीवर आपले पंजे रोवून. पंत, मासाहेब ओरडल्या. घामाने चेहरा भरून गेला होता. नाईलाजानं बोलावं लागतं मासाहेब. कोवळं वय, वेडं धाडस. शिकारीची वार्ता ऐकताच सारं शरीर गलितगात्र झालं. उठायचं बळ पायांत राहिलं नाही. मासाहेब, जीवनात आलेला आनंद दुःख माणूस सहन करतोच. तुम्हीही सहन केलं असतं. पण आमची काय वाट? एका राजांच्या जीवावर मासाहेब आज हजारो घास खात आहेत. लाखांचा पोशिंदा असा वारेमोल सोडून कसा चालेल? दादोजींना बोलवेना. त्यांनी डोळे टिपले. ते म्हणाले, मासाहेब, हे तुम्हीच राजांना सांगू शकाल. वेळीच जरब बसली नाही तर पुढं काही उपयोग होत नाही. यावर निर्णय आपला. पंत थकल्या पावली निघून गेले. मासाहेबांच्या समोर पंत एवढे कधी बोलले नव्हते. दादोजींनी सांगितले त्यात काही खोटे नव्हते. मासाहेबांचा राग उफाळला. त्याच संतापाने त्या राजांच्या महाली गेल्या. मासाहेबांना आत आलेल्या पाहताच शिवाजीराजे उभे राहिले. मासाहेबांनी एकदम विचारले, राजे, कुणाला विचारून शिकारीला गेलात? मासाहेब, आम्ही. त्या भाकडकथा बाहेरच ऐकल्यात मी. त्या नका सांगू. बार चुकला असता तर. मासाहेब, आबासाहेबांनी आम्हाला विश्वासानं बंदूक दिली. आमचं निशाण चुकत नाही हे तुम्हीही जाणता. आम्हाला माहीत आहे. ते पंत सांगणार. आणि तुम्ही? शिवबा. मासाहेबांचा आवाज करडा बनला. कुणाबद्दल हे बोलता? क्षमा मागा. राजांनी आवंढा गिळला. ते म्हणाले, पण आमचं? क्षमा मागितल्याखेरीज एक शब्दही बोलू नका. राजांच्या डोळ्यांत पाणी तरळले. ते कसेबसे म्हणाले, आम्ही चुकलो. क्षमा करा. दादोजींची जाऊन क्षमा मागा. त्यांना हे वचन द्या. जशी आज्ञा. संतापाने फुललेले, डोळ्यांत पाणी घेऊन उभे असलेले ते शिवाजीराजांचे रूप पाहून मासाहेबांचे मन कळवळले. त्यांनी राजांना मिठीत घेतले. पण मिठीतून बाहेर पडून राजे जाऊ लागले. कुठं निघाला? मागे न पाहता राजे म्हणाले, पंतांच्याकडे. पंत आपल्या खोलीत बसले होते. राजांना पाहताच ते म्हणाले, राजे. शिवाजीराजे काही न बोलता वाकले. त्यांनी पंतांचे पाय शिवले. पंत आशीर्वाद पुटपुटत म्हणाले, हे काय? आम्ही पुन्हा असं वागणार नाही. क्षमा करा. क्षमा केव्हाच केली राजे? चूक कुणाच्या हातून होत नाही. एकदा केलेली चूक ध्यानी आली आणि ती परत केली नाही किंवा माणसाला सुधारायला फारसा वेळ लागत नाही. पंतांचे बोलणे संपताच राजे वळले आणि आपल्या महालात गेले. थोपविलेले अश्रू ओघळत होते. रात्री दिवे लागले तरी राजे महालीच पडून होते. पावलांचा आवाज येताच त्यांनी डोळे उघडले. सईबाई उभ्या होत्या. काय पाहिजे? जेवायला बोलावलंय. मासाहेबांनी. आम्हाला जेवायचं नाही म्हणून सांगा. मासाहेबांनी. आम्हाला जेवायचं नाही म्हणून सांगा. असं काय? सांगितलं ना? मग जा. गाल फुगवून सईबाई म्हणाल्या, मग आम्हीही जेवणार नाही. नका जेवू. तुम्ही जेवला नाही म्हणून जग उपाशी मरायचं नाही. सईबाई धावत महालाबाहेर गेल्या. रात्र झाली वाढली, पण राजांना परत बोलवायला कुणीच आलं नाही. सकाळी राजांचे स्नान झाले. देवदर्शन झाले. महालीच दूध पिणे झाले. हे सारे मासाहेबांना चुकवीत झाले. पलंगावर वाघाचे छावे झोपले होते. सईबाई त्यांच्याकडे पाहत होती. बाहेर पावले वाजली म्हणून राजांनी पाहिले. दारातून मासाहेब आत येत होत्या. मासाहेबांना पाहताच राजे पाठ फिरवून उभे राहिले. सईबाई बच्चे न दिसतील अशी खबरदारी घेऊन पलंगाशेजारी उभ्या राहिल्या. राजांच्या कानांवर शब्द आले, राजे, आईला पाहून केव्हापासून पाठ फिरवू लागलात? आम्हाला पाहून एवढे कष्ट होत असतील तर आम्ही जातो. आपल्याला आजही भूक नसेल तर तसं कळवा.
आमचं जेवण आजही बंद ठेवू, तेच विचारायला आम्ही आलो होतो. मासाहेब जेवल्या नाहीत. त्यांना उपास घडला. राजांना असह्य झाले. ते वळले. आईला पाहताच त्यांचे डोळे भरून आले. एकदम ते मासाहेबांच्या मिठीत धावले. मासाहेब म्हणाल्या, राजे पुसाते डोळे. राजाने डोळे ओले करायचे नसतात. बायकोसमोर तर मुळीच नाही. काल तुम्ही शिकार केलेली सांगितलीत, पण वाघाचे छावे आणलेले सांगितले नाहीत. ते आम्हाला पाहायचे आहेत. कुठं आहेत? राजांची नजर पलंगाकडे गेली. सईबाई गोंधळून उभ्या होत्या. पिलांना त्यांनी आडोसा धरला. या बाजूला झाल्या. मासाहेब पुढे झाल्या. गादीवर ते एकमेकांना बिलगून झोपले होते. छान आहेत. सईबाईंच्याकडे वळून म्हणाल्या, यांची जोखीम सुनबाईंच्यावर दिसते. तूही या खेळात सामील झालीस का? दूध पितात? बोथडीनं पाजावं लागतं मासाहेब. सकाळीच दूध पाजलं. छान केलंस, पण तू काही खाल्लंस का? रागाने राजांच्याकडे पाहत सईबाई म्हणाल्या. एक दिवस जेवलं नाही म्हणून जग उपाशी मरत नाही. रागाने सईबाई निघून गेल्या. शिवाजी राजांच्या ओठांवर हसू उमटले.